16. चला, आपण जी पेरणी केली होती छानपैकी पाऊस भेटू राहिलेला आहे आणि आज आहे 16 तारीख. तर 16 तारखेला दुपारचं जवळजवळ 2:30 वाजता पाऊस सुरू झाला, म्हणजे 2:30 आणि सोमातात्या आणि त्यांची मिसेस आले होते पाणी भरायला आणि शेतातून पळत पळत आले. आधी आले होते, इथं बसले होते, मग नंतर पुन्हा उघडलं आणि पुन्हा गेले ते. पण एवढा मुसळधार पाऊस दिसतोय, म्हटलं चला एक छोटी क्लिप घ्यावा. आणि भरपूर असा पाऊस चालू आहे. पाणी साचलं म्हणजे कसं, पण त्यात आपण बी पेरलेलं होतं, बियाणं तसाही ओलावा होता म्हणा शेत जमिनीमध्ये, मग ते अंकुरलेले पण असतील. साडेपाच वाजले. चला, इकडं पाणी तापलेलं आहे, चुलीवर ठेवलेलं. सकाळची कामं, आता ऊन पण आलेलं आहे वर आणि छान कालच्या पावसाने मस्तपैकी अंकुर फुटलेले आहेत. तर त्याच्या अगोदरच फुटले होते म्हणा, पण आणखीन पाणी भेटलं त्याच्यामुळे आता आणखीन वाढ होईल. आणि दाखवलंच मी तुम्हाला नंतर. इकडं कढई मी तयार करत होते, कारण ही आहे लोखंडाची कढई, चुलीवर ठेवली होती बराच वेळ, त्याच्यानंतर हे पाणी ठेवलं मी तापवायला. तर आता ही बरीच काळी केली आहे, अजून तयार करायची त्याला. आज म्हटलं मटकी करू, तर मस्त मोड आलेली आहे. चाळणीमध्येच ठेवले होते मी, पोह्याची चाळणी जी असते ती, त्याच्यामध्येच असे मोड आणायला ठेवले होते. तर आले आहे मोड एवढे. आता ही भाजी मस्तपैकी करणार आहे. बघू आता काळ्या मसाल्याची करा किंवा पिवळ्या मसाल्याची. आणि इथून मागं तर मी ही रेसिपी सांगितलेलीच आहे कशी करायची, त्याच्यामुळं. इकडं दूधही तापून ठेवलेलं आहे चांगलं मस्तपैकी. मणीला पण भरपूर होईल दूध, आणि मला पण आता काय करायचा सण पदार्थ वगैरे, त्याच्यासाठी शेवटी कांदा खोबऱ्याचं वाटण करून मग मी काळ्या मसाल्याचीच मटकीची भाजी बनवली. आता झाली ती, कुकरमध्ये उकडवली होती, मग आता काय फोडणीला दिली. काल पडला, आज येतो का नाही काय माहिती. ऊन पण पडतंय चांगलं कडकडीत. आता हे ओलं झालंय तर मग गवत घेते काढून, जेवढं होईल तेवढं. चला, आता घेते हे गवत काढून. तिकूनचं असं खूप आता वाढतच जाणार आहे ते. इकडचं ते तेवढं काढलेलं, ते तेवढंच ठेवलं. म्हटलं चला आता खुरपं घ्यावा आणि मस्तपैकी हे गवत काढून घ्यावा. आणि खुरपं घेऊन आली आणि काढायला लागली, तर ते हातानेच इतकं सहज उपटत होतं, कारण आदल्या दिवशीचा पाऊस होता आणि जमीन ओलसर होती आणि मग ते सहज उपटलं जात होतं. तर असं पटपट मी नुसतं ते उपटून घेतलं, तर माझे 2-3 टप तर चांगलेच भरून गेले. पावसाला सुरुवात झाली. सगळा करायचा विचार घेतला होता की सगळं काढू, पण कसलं काय ते अंगालाच काही चावत होतं, काही कळत नव्हतं की गवतच टोचत होतं, सगळा हात खाजत होता. आणि म्हटलं की जाऊ दे, आता हे जे 2-3 टप झालेले आहे, एवढं मोठं काढले गवत, हे एवढं टाकून आणि मग बघू पुढं तणनाशकच मारून देऊ, नाही तर मग जमलं तर पुन्हा काढू उद्या. काय पाऊस म्हणावा तर एवढा बरसत नाही.
चला मी तुम्हाला ही कविता ऐकवते. घरातलं काम उरकून घेते आणि ज्यावेळेस आता तिकडचं गवत काढायचं आहे, मी फक्त उपटते, मी खुरपत पण नाही आहे. चला म्हटलं पाणी तापत आहे तर आपला कांदा पण भाजत ठेवा. कांदा भाजून झालेला आहे, थोडा भाजतोय. इकडं पाणी उतरून घेतलं आणि इकडं चुलीवर लगेच मी काय केलं, पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे भाजीसाठी. ओम गणपती नमः, ओम महालक्ष्मी नमः. मी आज उडदाचं घुंट बनवणार आहे, पण आम्ही याला उडदाची आमटी म्हणतो, काही ठिकाणी घुंट म्हणतात. आणि चला तर मी ना करते भाजी. तर आता मसाले काढून घेते, काढलेले आहेच आहे ते दाखवते. हे बघा, कांदा भाजलेला आणलेला आहे तो घरात. तिकडं मी थोडीशी उडदाची डाळ घेतली, इथं शेंगदाणे, इथं लसूण, आलं, खोबरं, हिरव्या मिरच्याचं वाटण करून करणार आहे मी. आणि आता बघू, तिखट झालं तर चांगलंच आहे, कारण एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहे मी, किती 3 आणि 3 6. आणि नाही झालं तर मग मी लाल मिरची टाकन, पण शक्यतो हिरव्या मिरच्याचंच असतं बरं का. आणि आता टोमॅटो मी अर्धाच घेते, तो पूर्ण नाही घेणार. आणि हे सर्व मी काय करणार आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दळून घेणार आहे. कोथिंबीर, याच्यात जिरे टाकलं तरी चालेल, पण मी नाही टाकणार जिरे, माझी पद्धत दाखवते. कोथिंबीर येणार सगळी आता खराब झाली. आमचं मनू बसलं आहे, कारण आत्ताच इतक्या तिने ना 2 कप दूध पिऊन गेलेली. पण ती सारखी का येते का जात नाही, तर तिने पाहून ठेवलेलं आहे मी दूध किती आणलेलं आहे. एवढं दूध आहे, तिने हे पाहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळं सारखी ती इथंच बसून आहे. बरोबर ना म्हणे, बरोबर ना म्हणून, बरोबर ना. मसाला वाटून घेतलेला आहे. आता मी काय करते, याच्यामध्येच ना हळद आणि मीठ टाकून घेते, कारण मी आता फोडणी जी दिलेली फोडणी देणार आहे, चुलीवर देणार आहे, त्याच्यामुळे मग मी काही तिकडं येते का नाही काय माहिती. आणि थोडीशी धणेपूड 1 चमचा आहे साधारण, आणि मीठ बाहेरच घेऊन जाते. चला आता झाली आहे तयारी, झाली ती हळद. फिरून येते बाई. बर, चला आत्ताच आहे ना पाणी आलं, पाणी भरलं आणि नळी लावून दिलेली आहे टाकीमध्ये. इथे जे पाणी ठेवलं होतं ते उकळलं आहे, आता भाजीला होईल. आता ते खूप झालेलं आहे. पाणी उकळायला ठेवलं तर पातीला काळं झालेलं. आता ही जी डाळ आहे ना ती घोटून घेते अशी, 1 चमच्याने होईल तेवढी. चला आता तेल घेते टाकून, मस्त ताजा कढीपत्ता आणलेला आहे तो, कोथिंबीर, हा जो याच्यातला मसाला आहे दळलेला तो टाकलेला आहे. मी पुन्हा फिरून घेतला. हळद होती, नंतर हळद होती त्याच्यामुळे पुन्हा मिक्सरला फिरून घेतलं ते. हा नसं तेलामध्ये करून मसाला झालेला आहे. आता ही जी डाळ आहे ती घेते टाकून. आता मी टाकते चवीपुरता. कशी घट्ट झालेली आहे, थोडीशी डाळ पण आहे ना वाटली ना तर अशी घट्ट होते ही भाजी. चला आता ही भाजी उकळायला ठेवली भाकरीबरोबर. बाजरीच्या भाकरीबरोबर तर भारी लागते ही भाजी, तसं चपाती बरोबरही खाऊ शकतो. मग कशी वाटली तुम्हाला माझ्या पद्धतीची भाजी? आम्हाला कालचा पाऊस झाला फक्त तो अर्धा तासाचा, तर त्याच्यानंतर तर पाऊसच नाही, मोकळी आली. चला त्याच्यानंतर मला काहीच काम नाही आहे. आता चपात्या करते आणि पिल्लीला पण करते, आणि दुपारी जमलं तर हे सर्व गवत वगैरे काढते.
चला आता जेवायला घेते. ही उडदाची आमटी हिरवी मिरची घालून केलेली, हिरवं वाटण. हा कालचा भात होता, मग त्याला फोडणी दिली जिरे टाकून. चपाती आणि दही. आता दुपारी 12 वाजून गेलेली आहे आणि आत्ताशी कुठं हा रिमझिम पावसाला सुरुवात झाली. आणि हा खरंच ना असं कंटिन्यू असलं तर बरं होईल, कारण तेवढंच पिकांसाठी चांगलं आहे. तर आत्ता दिसतंय, पण उघडायला नाही पाहिजे, नाही तर काय ते उघडतं. आणि इकडं कसा पाऊस चालू आहे कमेंटमध्ये सांगा. भेटू आपण आता नेक्स्ट व्लॉगमध्ये.